नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यात आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठ्यांचा महत्त्वपूर्ण आरक्षणाचा मुद्दा हा एकंदरीतच सफल झालाय। एकंदरीतच या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा झोप उडवलेली होती। मराठा ओबीसी असल्याचे अनेक पुरावे हाती लागलेत। 52 लाख नोंदी सापडल्यात आणि त्या नोंदी रद्द करा ही मागणी अतिशय चुकीची आहे। यातली एक जरी नोंद रद्द झाली तर सरकारला महागात पडेल। आमच्या हक्काचं आरक्षण 13 जुलैपर्यंत आमच्या पदरात टाकलं नाही तर सत्ताधाऱ्यांचा सुपडा साफ होईल, असं प्रतिपादन मराठे योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी केले। अंतरवाली सराठी हे मराठा समाजाच्या आरक्षणाची राजधानी आणि त्या ठिकाणी ओबीसी समाजाच्या वतीनं मराठा समाजाला टार्गेट करत सरकारच्या सांगण्यावरून जे आंदोलन उभं केलंय त्या आंदोलनाला मराठा समाजाचा विरोध नाही, परंतु 52 लाख नोंदी रद्द करा ही मागणी चुकीची आहे आणि असंविधानिक आहे। गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी संघर्ष करतोय। हा जातीवाद आहे का? ओबीसी वाल्यांनी आजपर्यंत आरक्षणाचा लाभ घेतला, आम्हाला हरकत नाही, मग आम्हाला मिळत असताना त्यांच्या पोटात दुखायची गरज काय, असा सवाल उपस्थित करत मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांना धडा शिकवणार असल्याचं सांगितलं असून येणाऱ्या निवडणुकीत राजकीय करिअर उद्ध्वस्त करून देणार असा इशारा जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना दिलाय।